ओके. नमस्कार, मी आकाशराव कांबळे. मी गेली 10 वर्षहून अधिक काळ सांगली विश्रामबाग चौकीमध्ये एक प्रामाणिक आणि इमानदार पोलीस ट्रॅफिक हवालदार म्हणून काम करतोय. पूर्ण शहरामध्ये जास्तीत जास्त गुन्हे हे गाड्यावरून होतात आणि माझी ड्युटी ही आहे की पूर्ण शहराला यापासून वाचवणे. त्या दिवशी मला कंट्रोल रूमकडे एक मेसेज आला की सर, मिरजहून विश्रामबागला एका ब्लॅक पल्सरवर 2 मुले येत आहेत. ते डाऊटफुल आहेत, त्यांना थांबवा आणि चेक करा. त्या दिवशी फक्त मी माझी ड्युटीच केली. अहो साहेब, जाऊ दे, वेळ झाला. अर्जंट आहे अगोदर लायसन दाखवा आणि मग जाऊ. हो, लायसन ते दाखवतो. अर्जंट आहे मला. साईडला घ्या तुम्ही. अहो, लय अर्जंट काम आमचं. अहो जाऊ दे की हो, असं काय करताय? लायसन दाखवा आणि जावा. अहो नाही हो, अर्जंट लय काम. लायसन काय असतंय तुमचं माहिती आहे. नेहमीची नाटके येते. जातो 2 मिनिटाचं काम आहे. नाही, डॉक्युमेंट आणि लायसन दाखवा गाडीच्या, नंतर जावा. अहो साहेब, ऐका की जरा. अजिबात नाही. तुम्हाला जायचं आहे ना, 2 मिनिट लायसन दाखवा, जाऊ शकता तुम्ही. गाडी साईडला. टच का करायला तुम्ही? अहो गडबड आहे, मला अर्जंट काम आहे. नेहमीच असते यांचं. आणि जावा. ठीक आहे. यांचं फेसबुक शेअर, इंस्टाग्राम सगळं यांचं व्हिडिओ शेअर करतो बघ. होय ना, यांचं लई नाटके झालेत रे. शेअर करून मग दाखवा. पण आम्हाला वेळ झाला ना, जाऊ दे. आमच्याकडे आहेत. हो, तुम्ही फक्त लायसन दाखवा आणि 2 मिनिटं जाऊ शकता. काय नाही, लायसन मध्ये तुमचा व्हिडिओच आता शेअर झालाय. आम्ही आमची ड्युटी करतोय. आम्हाला तो अधिकार आहे, लक्षात घ्या. आजची ब्रेकिंग न्यूज. धाडशी मुलांनी केला ट्रॅफिक पोलिसांचा पर्दाफाश. मुलांनी केला व्हिडिओ व्हायरल की ज्याच्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचं सत्य आलं समोर. धाडशी मुलांनी केला ट्रॅफिक पोलिसांचा पर्दाफाश. मुलांनी केला व्हिडिओ व्हायरल की ज्याच्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचं सत्य आलं समोर. धाडशी मुलांनी केला ट्रॅफिक पोलिसांचा पर्दाफाश. मुलांनी केला व्हिडिओ व्हायरल की ज्याच्यामुळे ट्रॅफिक पोलिसांचं सत्य आलं समोर. मी माझ्या 10 वर्षाच्या नोकरीमध्ये कधीच कोणाकडून 1 रुपया देखील घेतला नाही. मी माझी नोकरी प्रामाणिकपणे आणि इमानदारीने निभावली. पण आता तुम्ही पसरवलेल्या माझ्या खोट्या व्हिडिओमुळे मला आता माझी स्वतःचीच लाज वाटत आहे. आता तुम्ही एक काम करा. तुम्ही जसा तो व्हिडिओ शेअर केला होता तसा हा व्हिडिओ देखील शेअर करा. पण हा व्हिडिओ अजून पूर्ण नाही झाला. आताच तुम्ही पाहिलं, अफवा आणि खोट्या व्हिडिओ व्हायरलमुळे कोणाचा तरी जीव जातोय. तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की कोणताही व्हिडिओ समजून न घेता तो शेअर करू नका. सोशल मीडियावर कोणतेही व्हिडिओ शेअर करण्याआधी त्यामागची सत्यता पडताळून पहा. ट्रॅफिक पोलिसांमुळेच आज आपली वाहतूक व्यवस्था सुरळीत चालते व रस्त्यावरती आपण सुरक्षित आहोत. ऊन वारा पाऊस न म्हणता आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अशा ट्रॅफिक पोलिसांना आमचा मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र.